हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज सगळे येणार आहेत आणि आमची सकाळ झाली. मी घेतला फ्राईड राईस बनवायला. आत्या आणि मामाने मला हेल्प केलं भाजी कापून द्यायला. त्याच्यानंतर फ्राईड राईस झालं. मग आम्ही लगेच संध्याकाळची तयारी पण करून घेतली आणि मग आम्ही बसलो सगळे जेवायला. तर गाईज आता आज मम्मीचं येणार आहेत सगळे, काकी, मम्मी, बाबा, आई वगैरे सगळे, पप्पा वगैरे. तर मग आता आत्याने आम्ही चाललो आहे बाजारात फ्लावर्स आणायला. त्यांच्यासाठी वेलकम असं लिहायचं आहे आम्हाला म्हणून. तर आता बघा आत्या आणि आता आम्ही चाललो. तर आता आम्ही फ्लावर्स घेतले आणि मग सामान घेतलं आणि मग आलो, पॉपर वगैरे घेतला आणि संध्याकाळचा नाश्ता होता आमचा शेवपुरी. तर मग आम्ही ते पण मस्तपैकी एन्जॉय केली. तर गाईज माझा अवतार तर असंच, सगळे आता एकदम रेडी आहेत. बाहेर सगळा झाला सगळा करून इकडे आणि आता येतील ते लोक. आता मुंबईला पोचले आहेत, आता रिक्षात बसल्यात. तर आता येतील ते लोक कधी पण, म्हणून आम्ही एकदम बी रेडी करून राहिलो आहे. आणि इथे पॉपर आहेत, इथे शॉल आहे. गाईज आता आले 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 सगळे आले सगळे. मुंब्र्यावरून नंतर ते लोक सगळे पुढे मागे होते. मग त्याच्यानंतर मग सगळे यायचे, आम्ही वाट बघितली. मग फायनली सगळे आले. ती एक खूप दिवसानंतर ते लोक घरी आले आणि त्याच्यानंतर 3-4 दिवस घरात नव्हते. तर मग थोडीशी एन्जॉयमेंटसाठी आम्ही हे सर्व असं एक प्लॅन केलेलं की ते लोक एवढे थकून येतील सगळे एवढ्या दिवसातून. आम्ही पोरं फक्त एकटे घरात, फक्त आत्या मामा आलेले. तरी पण म्हणजे हे सगळे नव्हते ना, तर मग थोडंसं कसं चांगलं वाटायला पाहिजे त्यांना, म्हणून आम्ही असं प्लॅन केलेला. त्यानंतर आम्ही सगळ्यांना ज्यूस दिलं. त्याच्यानंतर सगळ्यांना ज्यूस देऊन झाल्यावर सगळ्यांचे ब्लेसिंग्स घेतले. सगळे एकदम खुश झालेले आहे आम्ही हे सर्व केलं त्याच्यामुळे. त्याच्यानंतर पटापट मी भाजी बनवली. त्याच्यानंतर मम्मीने पटापट मला हेल्प केली पापड तळायला. त्याच्यानंतर मग सगळे जेवायला बसले आणि मग हा होता माझा आजचा व्लॉग. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.